नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाचे प्रकरण पहिले अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे 1991 नंतरचे जग. इयत्ता 11वीमध्ये आपण 1945 ते 1991 या दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास केला. या प्रकरणात आपण 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. नोव्हेंबर 1989मध्ये बर्लिनची भिंत पाडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. अशा प्रकारे अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व व पश्चिम वादही यामुळे संपुष्टात आले. शीतयुद्धोत्तर काळात काही घटना घडल्या. काही घडामोडींचा अभ्यास आपल्याला पुढील मुख्य 5 परिणामाद्वारे घेता येईल. आता शीतयुद्ध म्हणजे काय, तर बर्लिनमध्ये जी काही बर्लिन नावाची भिंत बांधली होती ती पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन असा वाद होता. या वादाला अनेक प्रकारे जे काही राजकीय सामाजिक असे वर्चस्व प्राप्त झाले होते किंवा थोडक्यात ती एक लढाई तयार झाली होती. तो वाद मुख्य परिणामाद्वारे संपुष्टात आला. त्यातला पहिला परिणाम आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका सोव्हिएत रशिया या 2 महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयाला आली. दुसरा परिणाम एकध्रुवीयतेचा उदय. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. द्विध्रुवीयता म्हणजे 2 वर्चस्व असलेली राष्ट्र. त्यानंतर पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली. तिसरा परिणाम मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्काबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली. तिसरा परिणाम दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर ज्याला 9/11 हल्ला म्हणून ओळखले जाते, तो दहशतवादाचा हल्ला. दहशतवादाचे स्वरूप बदलत गेलेले दिसून येते. 6 नंबरचा मुद्दा बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या काळात चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला. इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडीबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढले गेले. माहीत आहे का तुम्हाला, महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. महासत्तेकडे जागतिक घडामोडी प्रभाव टाकून आपले हित संबंध साधण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक
राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. सत्तेच्या या दोन केंद्रांमध्ये जग विभाजित झाले होते. सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही येथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला आणि स्वातंत्र्य लोकशाही राज्ये उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध क्षेत्रातील लोकसमूहाच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. त्यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली. चेकोस्लोव्हाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशा दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनातून काही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. ती पुढीलप्रमाणे: आर्मेनिया, मोल्डोवा, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिझिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्याच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्ये दिसून आला. काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले होते ते पुढीलप्रमाणे आहेत. पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र झाला. एरिट्रिया इथिओपियापासून स्वतंत्र झाला. दक्षिण सुदानपासून स्वतंत्र झाला. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. कॅटलोनियाला स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे. कोर्सोला सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहे. युरोपातील काही देशांनी कोर्सोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. चेचन्याला रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. अशा प्रकारे अनेक छोटे छोटे देश स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. पुढचा मुद्दा: एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकारची दखल घेत यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एक बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश सिनियर यांच्या मते
हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला वर्ल्ड ऑर्डर न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची पहिलीच अभिव्यक्ती होती. त्या वेळेपासून जगामध्ये एकध्रुवीय व्यवस्था उदयास आलेली आपणास दिसून येते.